अफगाणिस्तान, इराण, बाबिलोन, पुरातन इजिप्त, तुर्कस्तान ते थेट मोरोक्कोपर्यंत जशी पूर्वीची सारी राष्ट्रे मरून जाऊन मुस्लिममय झाली, तसेच हे हिंदुस्थानही त्याच काळी मुस्लिममय होत झाले असते. धार्मिक नि राजकीय दृष्ट्याही केवळ मुस्लिम स्थानच होऊन गेले असते. हिंदू राष्ट्राच्या इतिहासाची शेवटची ओळ तिथेच लिहिली जाती. परंतु हिंदू राष्ट्रावरील ते अरिष्ट तरी शेवटी टळले. इतकेच नव्हे तर हिंदू पराक्रमाच्या दैदिप्यमान तेजाने उजळलेल्या हिंदू जातीच्या पुनरुज्जीवनाचा एक पुढचा अध्याय लिहिला गेला. त्या काळी हिंदुस्थानच नव्हे तर जगाच्या ज्या बऱ्याच मोठ्या भागावर मुस्लिमांनी आपली राजकीय आणि धार्मिक सत्ता स्थापिली होती, त्या भागातील सर्व राष्ट्रांच्या इतिहासावरून हीच गोष्ट सिद्ध होते की मुसलमानांची राजसत्ता आणि धर्मसत्ता ही दोन्हीही जी बहुसंख्य राष्ट्रे उखडू शकली नाहीत, ती तर अंमलात नष्ट होऊन मुसलमानमय झालीच. परंतु ज्या काही अमुस्लिम राष्ट्रांनी मुस्लिमांची राजसत्ता उलथून पाडली, परंतु त्यांनी स्थापलेली इस्लामी धर्मसत्ता मात्र तशीच अबाधित ठेवली, ती राष्ट्रे हे मुस्लिमांच्या सतत नि भयावह उपद्रवांपासून सुटू शकली नाहीत. केवळ तीच 10-5 राष्ट्रे काय ती त्या काळी मुसलमानांच्या ग्रासातून मुक्त होऊ शकली. इतकेच नव्हे तर उलट मुसलमानांचा ग्रास करू शकली की ज्यांनी त्यांच्यावरील मुसलमानांची राजसत्ता उखडून पाडताच मुस्लिम धर्मसत्तेवरही लगोलग दारुण प्रत्याक्रमण करून आपापले राष्ट्र धार्मिक प्रकरणी सुद्धा निर्मुस्लिम करून सोडले. ह्या उदाहरणाच्या स्पष्टीकरणार्थ स्थलाभावी त्या काळचे एकच उदाहरण तेवढे येथे देऊ, ते म्हणजे स्पेनचे. मुस्लिमांनी पादाक्रांत केलेला स्पेन निर्मुस्लिम कसा झाला? हिंदुस्थानावर मुस्लिमांची आक्रमणे चालली होती त्याच कालखंडात स्पेन देशासही पादाक्रांत करून त्या देशात अरब विजेत्यांनी ओमेय्यड खिलाफाच्या अधिपत्याखाली एक प्रबळ मुसलमानी राजसत्ता स्थापन केली होती. अर्थातच युरोपातील इतर भागात चालू होती तशीच मुस्लिमांची धार्मिक आक्रमणे स्पेन देशातील ख्रिश्चनांवरही चालू होऊन अनन्वित अत्याचाराचा कहर उसळला. अगणित ख्रिश्चन स्त्री-पुरुषांना बाटवण्यात आले किंवा ठार मारण्यात आले. पुढे काही शतकांनंतर मुसलमानातच आपापसात यादवी माजली तेव्हा युरोपातील बळावत चाललेल्या फ्रान्ससारख्या ख्रिश्चन राष्ट्राच्या साहाय्याने आणि पोपच्या प्रबळ प्रोत्साहनाने मुस्लिमांच्या राजकीय आणि धार्मिक प्रपीडनामुळे गांजून गेलेल्या स्पेनमधील ख्रिश्चन लोकांनी आपल्या एका जुन्या राजवंशाचे नेतृत्वाखाली मुसलमानी राजसत्तेविरुद्ध मोठे बंड उभारले. अनेक वर्षांच्या लढायांनंतर शेवटी इसवी सनाच्या 15व्या शतकात स्पॅनिश ख्रिश्चनांनी मुसलमानी राजसत्तेचा पुरा मोड करून टाकला. परंतु हिंदुस्थानाप्रमाणेच स्पेनमध्येही मुसलमानांच्या हातून जरी राजसत्ता छिनावली गेली होती, तरीही मुसलमानांनी बाटवलेल्या अगणित स्पॅनिश ख्रिश्चनांवर आणि त्यांच्या वस्तीखाली असलेल्या भूक्षेत्रावर मुसलमानांनी जी इस्लामी धर्मसत्ता स्थापलेली होती, ती तशीच अबाधित राहिली होती. इतकेच नव्हे तर स्पॅनिश राष्ट्राला पुढे-मागे दुभंगून टाकण्यासही कारणीभूत होण्याइतकी ती स्फोटकनी भयावह होती. हे संकट ज्यांना डोळ्यापुढे धडधडीत दिसत होते आणि मुसलमानांनी पूर्वी केलेल्या धार्मिक अत्याचारांचा संधी सापडताच सूड घेण्यासाठी जे नेहमीच टपलेले असत, त्या स्पॅनिश ख्रिश्चनांनी मुसलमानी राजसत्तेप्रमाणेच वरील मुसलमानी धर्मसत्तेलाही धुळीस मिळवण्याचा निर्धार केला. त्यातही ख्रिश्चन लोकांच्या पायात काही हिंदू लोकांप्रमाणे रोटीबंदी, बेटीबंदी, शुद्धीबंदी इत्यादी धर्माचाराच्या बेड्या ठोकलेल्या नव्हत्या. त्यामुळे मुसलमानांनी बाटवलेल्या त्यांच्या आणि ख्रिश्चन स्त्री-पुरुषांना बाप्तिस्मा देऊन शुद्ध करून ख्रिश्चन धर्मात परत आणण्याचे कार्य राजकीय रणात विजयी झालेल्या स्पॅनिश लोकांना मनात येताच पार पाडण्याइतके सुलभ होते. अडचण जी होती ती मुस्लिमांच्या राजसत्तेची नि शस्त्रबलाची.
तिचा नायनाट होताच स्पॅनिश ख्रिश्चन लोकांनी साऱ्या स्पेन देशातून मुस्लिम धर्माचा उच्छेद करण्यासाठी एकच धुमाकूळ मांडला. मुसलमानांनी वाटवलेल्या सहस्रावधी ख्रिश्चनांना पुन्हा बप्तिस्मा देण्याची अखंड सत्रे चालू झाली. मुसलमानांकडून यत्र तत्र सशस्त्र संघर्ष होतो असे दिसताच स्पेन अधिकच चिडून गेले. स्पेनच्या ख्रिश्चन राजसत्तेने ख्रिश्चन जनतेने प्रकट प्रतिज्ञा केली की स्पेनमध्ये मुसलमान म्हणविणारा कोणत्याही मनुष्य किंवा मशीद म्हणविणारे कोणतेही बांधकाम यापुढे अस्तित्वात राहता कामा नये. स्वतंत्र झालेल्या स्पेनच्या राज्यशासनाने एक निश्चित अवधी ठरवून दिली आणि साऱ्या राज्यभर घोषणा करविली की या अवधीच्या आत झाडून साऱ्या मुसलमान स्त्री पुरुषांनी एकतर आपण होऊन ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला पाहिजे, नाहीतर त्यांनी त्या अवधीमध्ये सहकुटुंब सहपरिवारे देशाच्या बाहेर नित्याचे निघून गेले पाहिजे. पण जे कोणी मुसलमान त्या अवधीत ख्रिश्चनही होणार नाहीत किंवा देशही सोडणार नाहीत, त्या सर्व मुस्लिम स्त्री पुरुषांचा एकजात शिरच्छेद करण्यात येईल. काय म्हणता? कोण घोर ही ख्रिश्चन राजाज्ञा? होय, पण हेही ध्यानातच ठेवा की स्पेनला जेव्हा मुसलमानांनी जिंकले तेव्हा त्यांनी ह्याहूनही अघोर असे अत्याचार ख्रिश्चन जनतेवर तेथे बळाने धर्मांतर घडवून आणण्यासाठी केलेले होते. त्यावेळी ख्रिश्चन रक्ताचे पाट मार्गोमार्गी मुसलमानांनीही वहाविले होते. आज मुसलमानी रक्ताचे पाट मार्गोमार्गी ख्रिश्चन वहाविणार होते. वर दिलेला अवधी संपताच स्पॅनिश ख्रिश्चनांनी ठिकठिकाणी उठाव करून स्पेनमध्ये उरलेल्या मुस्लिमांचे, त्या इस्लामी स्त्री पुरुषांचे, अबालवृद्धांचे सरसकट शिरकाण केले. मुस्लिम रक्तात न्हाऊन स्पेनचे ख्रिश्चन चर्च शुद्ध झाले. स्पेन निर्मुस्लिम झाले म्हणून स्पेन राहिले, त्याचे मोरोक्को झाले नाही. मुसलमानांची तीच दुर्दशा पोलंड, सर्बिया, बल्गेरिया, ग्रीस इत्यादी ख्रिश्चन देशात होऊन त्या देशांनी मुसलमानी राज्याच्या आणि धर्माच्या पंजाखाली पिचलेले आपले देश स्वतंत्र करून निर्मुस्लिम करून टाकले. या सर्व पूर्वार्धात जी अनेक विधेये चर्चिली गेली आहेत, त्या चर्चेचा मुख्य आशय ह्या समारोपात संक्षिप्त एकसूत्रीपणे असा सांगता येईल की ऐतिहासिक काली इतर कोणत्याही महान राष्ट्राप्रमाणे भारतावरही मुख्यतः यवन, शक नि हून या परकीय म्लेच्छांची जी सशस्त्र नि भयंकर आक्रमणे झाली आणि ज्यांच्याशी भारताला शतकानुशतके झुंजावे लागले, त्या सर्व म्लेच्छ आक्रमणाचा समारांगणात शेवटी पूर्णपणे पराभव करून हिंदुस्थानने त्यांच्या राजसत्तेचा समूळ उच्छेद केला आणि आपले राजकीय स्वातंत्र्य पुन्हा पुन्हा प्रस्थापित केले. इतकेच नव्हे तर यवन शकाहूनादी म्लेच्छ राष्ट्रांच्या ज्या लक्षावधी लोकांनी त्या राजकीय संघर्षाच्या काळात हिंदुस्थानातील अनेक प्रांत व्यापून टाकून नित्याचीच वस्ती केली होती, त्यांना आपल्या वैदिक धर्माची, देवदेवतांची, संस्कृतीची दीक्षा देऊन आपण आपल्या समाजात इतके पूर्णपणे संव्यवहार्य करून घेतले की त्यांच्या मूळच्या म्लेच्छीय गोत्रांचाच काय, पण नावाचा सुद्धा त्याग करून आमच्या हिंदू जातीत ते बहुतांशी स्वेच्छेने नि पूर्णपणे एकरसनी एकजीव होऊन गेले. परंतु मुसलमानी आक्रमणांचे अभूतपूर्व संकट जेव्हा हिंदुस्थानावर कोसळले, तेव्हा त्या संकटाला हाणून पाडण्यासाठी 1,000 वर्षे ही हिंदू राष्ट्र त्या मुस्लिम आक्रमकांशी जरी झुंजत राहिले आणि शेवटी मुस्लिमांनी हिंदुस्थानात स्थापिलेली इस्लामी राजसत्ता जरी यवन शकाहूनादी परकीयांच्या सत्तेप्रमाणे उखडून टाकून हिंदूंनी आपले राजकीय स्वातंत्र्य पुन्हा प्रस्थापित केले, तरी मुस्लिमांच्या धर्मसत्तेखाली गेलेले हिंदूंचे संख्याक्षेत्र आणि मुसलमानांच्या त्या वस्तीखाली मुस्लिमांनी बळकावून टाकलेले भूक्षेत्रही सोडवून यवन हून शकादीचे केले तसे मुसलमानांचे संपूर्ण हिंदूकरण ते त्याकाळचे हिंदू का करू शकले नाहीत? या ग्रंथाच्या आरंभी प्रस्ताविलेल्या वरील मुख्य प्रश्नांची चिकित्सा ऐतिहासिक आधारे ह्यावरील पूर्वार्धात मुख्यतः केलेली आहे. त्या काळच्या परिस्थितीप्रमाणे
केलेल्या ह्या ऐतिहासिक चिकित्सेचा निष्कर्ष असा आहे की मुसलमानांची राजसत्ता उलथून पाडताच किंवा पाडीत असता ज्या अनेक अनुकूल संधी सापडल्या त्यावेळी शस्त्रबळाने बलवत्तर असताही आणि राजकीय क्षेत्रात मुसलमानांची धुळधाण उडवून दिली असताही हिंदू जनतेने किंवा हिंदू राज्य मंडळाने अत्याचारी मुसलमानांनी स्थापिलेल्या धर्मसत्तेवर प्रत्याचारी प्रत्याक्रमण केले नाही. झाडून साऱ्या मुसलमानांना अवश्य तर बळाने सुद्धा हिंदू करून घेतले नाही.